ज्या इन्व्हायटेड टीम्स आहेत त्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण विरुद्ध शहापूर ग्रामीण अशी ही मॅच. पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज आशुतोष चव्हाण. वेळ सुरू झालेली आहे. खंबाळपाडा संघ लक्षात घ्या, आपली वेळ सुरू झालेली आहे. 8:25 पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे. पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असेल. पहिला बॉल सामना करेल अर्जुन बांगर. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि दिशा भरकटलेला देखील. वाईटचा इशारा पंचांकडून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता अर्जुननं. एक चांगली संधी होती खरं तर. अवांतर धाव मिळाली आहे, परंतु ह्या बॉलवर चौकार किंवा षटकार देखील प्राप्त करता आला असता. स्वर चेंडूने सुरुवात करत असताना गोलंदाज आशुतोष डाव्या यष्टीच्या बाहेरचा वाईट बॉल. मौका था बल्लेबाज के पास हाथ खोलने का. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ह्या वेळेला चांगला बॉल आहे. हलक्या हाताने तटवलाय ऑन साइडला. चिकी सिंगल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी फंबलिंग झाली आहे, अथवा तिथे कदाचित धावचीची संधी निर्माण झाली असती. सिंगलच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय फलंदाज अर्जुन बांगरने. चांगल्या फॉर्म मध्ये बोरशेती संघ या हंगामामध्ये पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या बिनबाद 2. लॉन्गॉन के खिलाड़ी आपको पता चाहिए कि आप भिवंडी में खेल रहे हैं. वाईट डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑफला तैनात करण्यात आलाय. या वेळेला चांगला शॉट फ्लिक केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून. हा चौकार. सेकंड डे का आइए देखते हैं, कहीं नो लुक तो नहीं खेला है. नहीं, बाद में देख लिया उन्होंने. आगळ्या वेगळ्या ढंगाने हा फ्लिक शॉट खेळलाय. हवेतून मारला होता चेंडू, परंतु इनफिल्डला क्लिअर करत असताना अगदी गॅप मधून सुरक्षित फटका होता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. आणखी एक चौकार येतोय रोशन वेखंडेच्या बॅट मधून. खराब बॉलिंग लैप स्वीप किया था. आशुतोष चव्हाण लगातार लेंथ में चूक रहे हैं. पूर्ण लांबीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या वेळेला फुल टॉस होता. जास्त वेग देखील नव्हता. लॅप स्वीपचा चांगला वापर केला. फक्त दिशा दाखवली, गॅप शोधला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत रोशन वेखंडेच्या बॅटमधून. कॅप्टन चांगली सुरुवात देत असताना बोरशेती संघासाठी. धावसंख्या बिनबाद 10. पुन्हा तेच क्षेत्र निवडलं. यावेळेला मोठा फटका आहे. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि पहिला टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा चौकार. आता कदाचित बदल पाहायला मिळेल, कारण एक छोटी टीम मीटिंग पाहायला मिळाली होती 3ऱ्या चौकारानंतर, परंतु अजून देखील त्या क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीये. एक डीप मिड विकेटला खेळाडू तैनात करण्यात आलाय. एक फिल्डर लॉंग ऑफला तैनात आहे. हे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा स्विंग केलाय. पुन्हा तेच क्षेत्र निवडलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल जातोय. हा येतोय 4था चौकार. आशुतोष चव्हाण कभी भी इस ओवर को याद नहीं रखना चाहेंगे और कभी भी बैकवर्ड स्क्वायर लेग और
फाइन लेग के इलाके में जाना नहीं चाहेंगे, जिस तरह उनको भेजा जा रहा है। काही कमजोर चेंडू पाहायला मिळालेले आहेत, काही फटके बनवले गेलेले आहेत रोशन वेखंडेच्या माध्यमातून. इम्प्रोव्हायझेशन चांगलं पाहायला मिळतंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून धाडले जात आहेत सीमारेषा पलीकडे. सलग 4 चौकार ठोकलेत रोशन वेखंडेनं. धावसंख्या बिनबाद 18. पुन्हा स्वीप करायचा होता, यावेळेला मात्र बॅटची आतली कडा लागली असं वाटतंय. बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगला, नाही, लेग बाईटचा इशारा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. एक धाव मिळते अवांतरच्या सौजन्यानं आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. SV बोरशेती संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. धावसंख्या बिनबाद 19. देखिए बढ़िया शुरुआत की, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि पिछले मैच में 64 का लक्ष्य सावले टीम ने छुआ था। सामने की टीम में बैटिंग पावर बहुत स्ट्रांग है। हरीश पंड्या, ये बताइए कि अगला मुकाबला किसके बीच होने जा रहा है? वहाँ पर चीफ ऑफ टूर्नामेंट रमाकांत पाटिल साहब हैं, उमाकांत पाटिल साहब हैं, उनसे पूछकर बताइए कि अगला मैच हम किसके बीच खेलने जा रहे हैं। अफलातून सुरुवात कर्णधार रोशन वेखंडे मार्फत पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 दणदणीत चौकार ठोकलेत, सलगचे 4 चौकार. 16 धावांचं योगदान दिलंय. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. अर्जुन बांगरनं एकच चेंडू फेस केलाय. एका धावेवर तो खेळतोय. स्ट्राईक अजूनही रोशन वेखंडेकडे असेल आणि आता गोलंदाजीसाठी बिग मॅन साई शेलार. अनेक सारे नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, नामवंत खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी एक असलेला साई शेलार. अधिकचा वेळ खर्च केला जात आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल. षटकातील पहिला बॉल, राऊंड द विकेट. बॉटमहँडचा वापर केला आहे. खरं तर हवेतून खेळण्याचा निर्धार होता, एलिव्हेशन नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर फंबलिंग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक देखील होता, परंतु अखेर 2 धावा होत आहेत कंप्लीट. साई शेलार अतिशय निराश दिसतोय, कारण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. एक धाव ही फार महत्त्वाची असणार आहे. धावा होत आहेत या मैदानावर. माणकुलीचं श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रिकेट ग्राउंड, जिथे ही स्पर्धा रंगते. यावेळेला मिस टाइम फटका बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय दुरून, जज करतोय. चांगलं जजमेंट, झेल स्वीकारला गेलाय. हा बसतोय पहिला धक्का रोशन वेखंडेच्या रूपात बोरशेती संघाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द अँगल खेळण्याचा प्रयत्न होता. मेडल करू शकला नाहीये फलंदाज रोशन वेखंडे आणि खूप चांगला झेल तेथे फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अफलातून झेल स्वीकारण्यात आलाय. पहिलं यश आपल्या टीमला मिळवून देत असताना साई शेलार. चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. धावसंख्या 1 बाद 21. बाद होण्यापूर्वी कॅप्टन रोशन वेखंडेने 18 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. नवीन फलंदाज SB. SB अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला खऱ्या अर्थानं संघ आहे. बेस्ट ऑफ बोरशेती, SV बोरशेती या नावानं हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलाय, परंतु यावेळेला कुठलाही फिल्डर चेंडू खाली नाहीये. बिहाइंड बॉलरचा 2 धावा येथे मिळत आहेत. सुदैवी ठरलाय फलंदाज SB. आल्या आल्या आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, आणि हे समजण्यासारखं देखील आहे, कारण प्रत्येकी 4-4 षटकांच्या लढती आहेत. त्यामुळेच फलंदाज जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील, यातील मात्र शंका नाहीये. सुरेख बॉल, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. साई शेलारच्या खात्यामध्ये दुसरं यश.
बहुत दूर से खेला था वहां पे। आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा, मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास। जिस विकेट की आवश्यकता थी उसको हासिल करते हुए साई शेलार। दोन मोठे झटके दिलेले आहेत साई शेलारनं। पहिलं षटक पूर्णपणे फलंदाजाच्या नावावर होतं। रोशन वेखंडे अक्षरशः बरसला होता। बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून त्याने 4 चौकार ठोकले होते, परंतु साई शेलारनं त्याला शांत केलं आधी आणि त्यानंतर SB जो वन डाऊन खेळण्यासाठी आला होता त्याला देखील बाद केलंय। अप्रतिम गोलंदाजी साई शेलारकडून पाहायला मिळते। 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत। बोरशेती संघाची धावसंख्या 2 बाद 23। नवीन फलंदाज भावेश विशे। अर्जुन बांगर एक फेमस खेळाडू आहे, परंतु सध्या नॉन स्ट्रायकर सेंटला फक्त एकच चेंडू खेळण्याची संधी आतापर्यंत मिळाली आहे या डावामध्ये अर्जुनला। फ्रंटफुटला येत असताना चांगला ड्राईव्ह बॉल चाललाय डीप कव्हरमध्ये। 2 धावा येते जरूर मिळतील असं वाटतंय। फिल्डर थोडा दूर होता, त्याचा फायदा मिळतोय। चांगला फटका आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज भावेश विशे। संघाची धावसंख्या 2 बाद 25। SV स्पोर्ट्स बोरशेती आणि SSCC खंबालपाडा या 2 संघांदरम्यानची ही लढत। पहिल्या फेरीचा हा सामना। या वेळेला स्वीप करायचा होता। हा बॉल मात्र उजव्या स्टिच्या अतिरिक्त बाहेर आहे, वाईटचा इशारा। राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी साई करताना दिसतोय आणि असाच काहीसा बॉल होता ज्याच्यावर कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद झाला होता। SB ऑफ साईडला फार दुरून ड्राईव्ह करण्याचा त्याने प्रयत्न केला होता। षटक आतापर्यंत फार चांगलं राहिलंय साईचं। या वेळेला सुंदर फटका, इम्प्रोवाइज पद्धतीने स्वीप केलाय, हवेतून फटका मारलाय। बॉल लॉंग लेग क्षेत्रातून सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार। शॉट लॉफ्टेड वेकेंट एरिया में गेंद, 4 रन। 2 ओवर की समाप्ति। बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं यहाँ पर। SV बोरशेती की कुल मिलाकर 30 रन और 2 विकेट। माना कि SSCC खमालपाड़ा के पास बहुत मजबूत बल्लेबाजी है, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि अर्जुन बांगर का ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेगा। परंतु त्यापूर्वी ही उर्वरित 2 षटकं देखील तेवढीच महत्त्वाची आहेत। किती धावांपर्यंत मजल मारली जाईल SV बोरशेती संघाकडून ते पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे। गोलंदाजांना इथून जरूर कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा, एक फार चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बोरशेती संघाकडून। साई शेलारचं षटक चांगलं राहिलं, परंतु शेवटचा बॉल आधी वाईट टाकला आणि त्यानंतर एक चांगला फटका फलंदाज भावेशनं सजवला, चौकार प्राप्त केला। 11 धावा एकूण खर्च केल्या साईनं आपल्या षटकामध्ये। 2 महत्त्वाचे गडी बाद केले। अर्जुन बांगर 1 गेंद अब तक खेल चुके हैं, 1 रन बनाया है। उनके पास स्ट्राइक आप जाकर आया है। अर्जुन बांगर सामना करेंगे गेंदबाज राहुल ठाकुर का। मुकाबला चलता हुआ SV बोरशेती बनाम SSCC खमालपाड़ा। राहुल ठाकुर फुल टॉस गेंद सामने खेल दिया है। कमाल का स्ट्रोक, हालांकि बहुत बढ़िया कोशिश थी, वहां पर नहीं रोक पाए साई शेलार। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। राहुलच्या षटकाची सुरुवात लुझनर बॉलने पाहायला मिळते। फुल टॉस बॉल होता, खरं तर परफेक्ट मिडलिंग झालं नव्हतं, मात्र गॅप शोधला लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान। काउस कॉर्नरला हा सुंदर फटका, चौकार येतोय। चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 34 रन 2 विकेट गंवाने के बाद। आप देख रहे हैं महेंद्र दादा मेमोरियल कप दापोडे। आप सभी का हार्दिक स्वागत है। ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब जो कि कोऑर्डिनेटर हैं थाना डिस्ट्रिक्ट शिवसेना के और दीना इंटरप्राइजेस के प्रोपराइटर। फिर मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी। लॉन्ग ऑफ से थोड़ा सुस्ती भरी फील्डिंग थी 2 रन पूरे के बैट्समैन ने। स्कोर आगे सरकता हुआ 36 रन 2 विकेट। पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नव्हता अर्जुन बांगरला।
मिस टाइम फटका होता. बराच काळ चेंडू हवेत होता, परंतु झेलवर जाण्याचा फारसा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळाला नाही डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इस बीच अगेन सीधा स्ट्रोक है, फील्डर है लॉन्ग ऑन पे, थोड़ा फम्बलिंग किया है, उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने, 2 रन बना लिए. स्कोर आगे सरकता हुआ एसवी बोरशीती का 38 रन 2 विकेट. सचिन माली, मयूर माली फॅम टीम. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण SSCC खंबाळपाडा संघाच्या फिल्डर्स कडून पाहायला मिळतंय. मागच्या ओव्हरमध्ये देखील सिंगल्स डबलमध्ये रूपांतरण होताना पाहायला मिळालं होतं. राहुल ठाकुर, इस मर्तबा नो बॉल है और गेंद को फेंक दिया सीधा आउट ऑफ पार्क. 6 रन, करेला और ऊपर से नीम चढ़ा. क्या क्लास है अर्जुन बांगर का. कह रहे हैं राहुल ठाकुर से, ये हाथ मुझे दे दे ठाकुर. कमालीचा फटका, अद्भुत अविश्वसनीय फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लांब पल्ल्याचा षटकार, थ्रू द लाईन त्याने फटका मारलाय. अचूक टायमिंग साधत असताना यावेळेला अर्जुन बांगर या अगोदर थोडंसं टायमिंग चुकताना दिसत होतं, परंतु हा नो बॉल आहे आणि त्या नो बॉलवर त्याने षटकार ठोकलाय. म्हणजेच बोरशेती संघासाठी दुधात साखर आहे. सचिन माली काफी खुश हैं जिस तरह बल्लेबाजी हो रही है. कुल स्कोर 45 रन 45. ठाकुर, फुल टॉस गेंद, शॉट उतना दमदार नहीं है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन. बल्लेबाजों ने मेरे ख्याल से रिव्यू लिया है बीमर के लिए. रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी फलंदाज अर्जुन बांगरने लगेच केली आहे. फटका खेळल्यानंतर फुल टॉस बॉल होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज थोडासा क्रिजच्या पुढे देखील आला होता खेळण्यासाठी. टायमिंग परफेक्ट नव्हतं, परंतु प्लेसमेंट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. ऑन साईडला मिड विकेटला ठोकलाय चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 वर. आणखी एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. बोरशेती संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. सुरुवातीला रोशन वेखंडे आणि आता अर्जुन बांगर. फिर से डाउन द ग्राउंड खेला है VIP डाइस पे. 6 रन. बांगर ऑन फायर. आणि आता पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अंपायर्स रिव्ह्यू असेल, नो बॉल चेक केला जाईल, फ्रंट फूट चेक केला जाईल. परंतु हा अगदी पुढ्यात पडलेला बॉल होता. ताकदवान फटका, सरळ बॅटनं प्रहार केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या बाजूने खूप चांगले फटके पाहायला मिळत आहेत अर्जुन बांगरच्या बॅटमधून. धावांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे या षटकाराच्या जोरावर SV बोरशेती संघाचं. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावर आहे. फसूबाई स्मृति सावला के कैप्टन और काजल स्पोर्ट धन्यू के कैप्टन. नो बॉल है, बहुत बड़ा नो बॉल. प्रिंस मूवीज दूध का दूध और पानी का पानी करती भी. दोनों कैप्टन को तुरंत ही टॉस बॉक्स से जुड़ जाना है. फसूबाई सावला के कैप्टन और काजल स्पोर्ट धान्यू के कैप्टन. राहुल ठाकूरचं षटक फार खर्चिक आहे. 4 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल फ्री हिट. बांगर को उछाल दिया, लॉन्ग अप पे खिलाड़ी, लेकिन नुकसान नहीं. फ्री था वहां पर. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे बढ़ता हुआ SV बोरशीती का 57 रन. आप बोरशीती में जाएंगे, कुछ पूछे तो पता नहीं लगेगा, लेकिन बांगर का सबको पता है. चौकार षटकारांची शेती त्यांचे फलंदाज करतायत मैदानामध्ये. इस मर्तबा इम्प्रूव इस तरीके से खेलना चाहते थे. रन छुड़ाते हुए बल्लेबाज बाई का. देखते ही देखते स्कोर 58 पे पहुंचा है. फसूबाई स्मृति सावला के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल आपके लिए, और काजल स्पोर्ट धान्यू के कैप्टन. जीतने वाली टीमें कहीं भी नहीं जाएंगी मैदान को छोड़कर. दूसरी बात ये कि कल से जिन टीमों को जो समय दिया है उससे आधा घंटा पहले रिपोर्ट करना है. खरं तर यापेक्षा चांगली पर्वणी तुम्हाला काय मिळेल. एकतर फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की तब्बल 12 बाईक्स पारितोषिकांच्या रूपात दिल्या जात आहेत. स्वर्गीय प्रल्हाद शेठ मगनमाळी खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकाल. खेळाडू किती आनंदित आहेत त्या ठिकाणी SV बोरशेती संघाचे, कारण संघाची स्थिती फार चांगली आहे. 58 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सर्व संघांना विनंती असेल की आयोजकांना आपण सहकार्य करावं.
जी वेळ आपल्याला देण्यात आलेली आहे त्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच मैदान आपण गाठायचं आहे आणि जिंकलेल्या संघांनी कुठेही जाऊ नये. गेंदबाजी के लिए संदेश शेलार को बुलाया गया है. पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद और यहाँ रन के लिए जा रहे हैं बल्लेबाज. देखना है कि क्या निर्णय आता अंपायर का. रन नहीं दिया गया वहां पर. भिवंडी तालुका क्रिकेट में दोनों को एक साथ भागना जरूरी होता है. फसूभाई स्मृति सावला के कैप्टन और काजल स्पोर्ट धानियू के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है. जो कप्तान नहीं रहेगा उसको पेनलाइज किया जाएगा. अब ऑर्गेनाइजिंग कमेटी काफी स्ट्रिक्ट हो चुकी है. अतिशय सुंदर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. इस मरतबा हल्के हाथों से गेंद को पुश किया. स्ट्राइक को रोटेट किया अर्जुन बांगर को, जो बहुत खतरनाक बल्लेबाजी कर रहे हैं. विक्की शेलार इस वक्त यूट्यूब पे इस मैच को देख रहे हैं. उनका हार्दिक स्वागत है. इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है लेकिन कवर्स में सामने कोई नहीं है. पीछे से तब तक खिलाड़ी पहुंचते तेज रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पुढे. चांगले फटके आपण जरूर बघितलेले आहेत या संपूर्ण इनिंग्समध्ये. मात्र त्या व्यतिरिक्त रनिंग बिटवीन द विकेट्स देखील वाखाणण्याजोगी राहिलेले आहे बोरशेती संघाच्या फलंदाजांची. खूप नेत्रदीपक रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा मिळाल्या. 28 धावांवर जाऊन पोहोचलाय अर्जुन बांगर. फक्त 9 चेंडूंचा सामना केलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 61. 61 रन. इस मरतबा गेंद को लॉफ किया. खिलाड़ी उसके नीचे आ रहे हैं. अच्छा जज किया था लेकिन कैच छूटा. सपना टूटा मुकद्दर रूटा और 2 रन भी आए. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये गोलंदाजाला. संधी निर्माण केली होती. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्लाइस केलं होतं. संधी तर निर्माण झाली होती. मात्र अर्जुन बांगर नशीबवान ठरतोय. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं बांगर? 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 2 गेंदें बची है डेथ ओवर की. स्विंग करने की कोशिश. बल्ले का सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्मेन पे 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. कौतुकास्पद गोलंदाजी संदेशकडून पाहायला मिळते सिद्दीकजी. या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा पहिल्या 5 बॉल्समध्ये त्याने खर्च केलेले आहेत. इतर गोलंदाजांना फार चोप पडलेला आहे. साई शेलारनं चांगली गोलंदाजी केली होती. 2 गडी बाद केले. 11 धावा खर्च केल्या. परंतु आशुतोष आणि राहुल यांची षटकं फार खर्चिक राहिली होती. आणि अर्जुन बांगर सारखा खतरनाक फलंदाज खेळपट्टीवर असताना देखील शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम मारा पाहायला मिळतोय संदेश शेलारकडून. दिस इज द टार्डी बॉलिंग फ्रॉम संदेश शेलार. डेथ ओवर में इस तरह की गेंदबाजी बहुत मुश्किल रहती है. पिछले मैच में लक्ष्य 64 का था. इस मैच में क्या लक्ष्य रहेगा ये नहीं भूलना चाहिए कि साई शेलार सिक्सर के सुल्तान हैं. सिक्सर किंग कहा जाता है उन्हें. इम्प्रोवाइज तरीके से निकाल दिया गेंद को. बैकवर्ड ऑफ द स्क्वाड. कोई खिलाड़ी नहीं. गेंद बैकवर्ड स्क्वाड एक बाउंड्री के बाहर. 4 रन. आणि हे क्षेत्र तर शॉपिंग सेंटरच राहिलेलं आहे या इनिंग्समध्ये फलंदाजांचं. खूप चांगला इम्प्रोवाइज हुक शॉट पाहायला मिळाला. वेकेंट एरियामधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. व्हेरी गुड फिनिश. 68 रन में 69 की चुनौती एसएससीसी खामलपाड़ा के सामने. चलते हैं अगले टॉस की तरफ जहां पर वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या मौजूद हैं. ससूबाई सावळा या संघाने लगेच संपर्क करायचा आहे. शुभ संध्या मित्रांनो. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि ग्रामीण धनवान म्हणजेच दीनाभाऊ सखाराम पाटील जे ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे अध्यक्षदार आहेत. त्याचप्रमाणे समन्वयक आहेत शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे. आणि त्यांच्या वतीने कुठलाही शुल्क न घेता ही स्पर्धा
भिवंडीकरांसाठी नव्हे तर ठाणे रायगड पालघरसाठी 48 ग्रामीण संघ, 48 ओपन ग्रामीण संघ आणि 16 40 वर्षावरील संघ, 112 संघाचा हा क्रिकेटचा महामेळावा, महाकुंभ म्हणावा लागेल आणि त्याची सुरुवात काल झाली आहे. आज त्याचा दुसरा दिवस आणि त्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी सावळा संघाला नम्र विनंती आहे. आपले पाहुणे इथे आलेले आहेत, पांचाळ साहेब, त्यांचा शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. सावळा संघ, आपणास नम्र विनंती, आपण पुढच्या 1 मिनिटात इथे आमचा संतोष स्मृती नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. हां, 2 धावांची पेनल्टी असेल जर तुम्ही उपस्थित झाला नाहीत तर, अशी आयोजकांकडून सूचना आहे. उमाकांत साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत. नम्र कळकळीची विनंती आहे. हां, या अक्षय पवार, लवकर या. पांचाळ साहेब या, आपला शुभ हस्ते. नाणेफेक करायच्या अगोदर मी तुम्हाला नाणं काय ते दाखवू इच्छितो. एका बाजूला स्वर्गीय महेंद्र दादा चषक, एक असं व्यक्तिमत्व ज्याने कोरोना काळामध्ये जबरदस्त आज गिरनार पर्वताची परिक्रमा केली. म्हणजे खूप अवघड असते, मात्र ते पुण्याई त्यांना भेटली आणि कोरोनामध्ये आज त्यांना देवाज्ञा झाली. एक असं मनमिळावू व्यक्तिमत्व ज्याने लोकांच्या हृदयामध्ये खूप मोठं स्थान मिळवलं, असे महेंद्र दादा. आणि एका बाजूला जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे भगवा झंझावात. आज शिवसेना घरोघरी पोचली आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर कॉल देताना मात्र तुम्हाला या दोघांपैकी एक कॉल द्यायचा आहे. आइए पांचाल जी, तुमच्या शुभ हस्ते, फेसिंग द कॅमेरा, यू डू दी ऑनर्स. उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड यस, थैंक यू सो मच सर. प्लीज बी सीटेड. आइए दोनों से बात करेंगे. काजल स्पोर्ट्स धानीव, आपने जिस हिसाब से पहला मैच खेला, कितने सेटिस्फाइड थे बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग तीनों डिपार्टमेंट में? बॉलिंग के इससे सेटिस्फेक्शन मिला हम लोग को, पर अभी बैटिंग के इसमें भी बाकी है. जय ने 30 रन बनाए, 3 कैच लिए, विजय ने थोड़ा अच्छा सपोर्ट किया, विश्वनाथ ने 10 रन बनाए. ओवरऑल कोई भी टूर्नामेंट को जब आप स्टार्ट करते हैं, पहला मैच जब आप जीतते हैं, उसका कॉन्फिडेंस अलग होता है. और ये नॉकआउट टूर्नामेंट है तो इसमें गलतियों के लिए अवकाश भी कम रहेगा. टॉस जीतकर आपने क्या डिसीजन लिया और क्यों? फील्डिंग करेंगे, उनसे उनको कम में कम रन से बचाएंगे. और कोई टीम में चेंजेस रहेगा? कोई चेंज नहीं. थँक्यू. आपल्यासोबत अक्षय पवार आहे. अक्षय, सर्वप्रथम 12 बाईक, 9 रेफ्रिजरेटर, एकही पैसा खर्च न करता आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये जेव्हा असे पारितोषिक असतात, नक्कीच आज सावळा गाव पूर्ण तुमचा खेळ बघत आहे. ही स्पर्धा, याची संकल्पना आणि याची पश्चात भूमिका कशी वाटली? या ग्राउंडवर म्हणजे आम्हाला चान्स देतात, त्यांचं मी पहिलं धन्यवाद करेन. कारण की जेवढ्या वेळेला मानकोलीला मॅची झाल्या त्या सगळ्या टुर्नामेंट आम्ही खेळलेलो आहेत आणि ते आवर्जून आम्हाला बोलवतात, त्यामध्ये त्यांचं धन्यवाद करेन. आणि आम्हाला आमचे स्पॉन्सर दीपेश दादा, त्यांनी इथे बोलवलं, त्यांचंही धन्यवाद मानेन. आणि या ग्राउंडवर खेळायला खूपच मजा येते. लास्ट क्वेश्चन, 4 षटकामध्ये काय उद्दिष्ट असेल? 4 षटकांमध्ये आम्ही जितक्या जास्तीत जास्त रन होतील तितका प्रयत्न करू आणि डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. तर काजल स्पोर्ट्स धाणीव या संघाने पहिल्या सामन्याचा विजेतेपदाची जाणीव ठेवली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हा सामना काही वेळानंतर तुमच्या समोर. जाऊया लगेच समालोचन कक्षामध्ये सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच हरीश पंड्या सर. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 69 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्याकरिता खंबाळपाडा टीम समोर. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला, फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे कव्हर्समध्ये. 1 धाव मिळते. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला आहे. फलंदाज मयूर मुठेच्या बॅटमधून. मयूर मुठे आणि साई शेलार ही सलामीची जोडी आहे. गोलंदाजीला सुरुवात केली आहे भोरशेती संघाकडून अर्जुन बांगरनं फलंदाजी अप्रतिम केली. 31 धावांचं योगदान दिलं. कर्णधार रोशन वेखंडने
अफलातून सुरुवात करून दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार ठोकत असताना 18 धावा त्याने बाद होण्यापूर्वी बनवल्या आणि भावेश विशेनं देखील चांगलं योगदान दिलं 11 धावांचं, ज्यामुळे 68 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे. फार मोठं टार्गेट आहे, परंतु खंबाळपाडा संघ देखील तेवढाच खतरनाक संघ आहे. जबरदस्त फटका साई शेलारच्या बॅटमधून, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम षटकार. साई शेलार फ्रंट फुटला येत असताना आपल्या लॉंग लिव्हरचा वापर करत असताना उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल त्याला लॉफ्ट केलंय. खरं तर चांगल्या लेंथवर पडलेला हा बॉल होता, परंतु हे साई शेलारच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. चांगल्या चेंडूंवर देखील तो मोठमोठे फटके खेळू शकतो. लॉंग ऑनला सहज क्लिअर करत असताना वाईडिश लॉंग ऑनला षटकार. आक्रमक फलंदाजीची आवश्यकता आहे. धावा बनतात या मैदानावर. आपण बघितलंय मागच्या मॅचमध्ये 64 धावा चेस केल्या गेलेल्या आहेत. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंचांचा बघायचा काय निर्णय येतोय आणि पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे ओव्हर स्टेपिंगसाठी. फलंदाजाला खरं तर बीट केलं गेलंय. नो बॉल येथे चेक केला जाईल. नो बॉल आहे की फेअर डिलिव्हरी आहे हा निर्णय येईल आपल्यापर्यंत टीव्ही पंचांकडून. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रिन्स मूवीज लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम पूर्णपणे कार्यरत आहे आणि सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. बरेचसे ऑनलाईन व्ह्यूवर्स सातत्यानं ही स्पर्धा पाहतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024 मध्ये या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय दिना सकाराम पाटील साहेब, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे समन्वयक, तसेच ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे ते अध्यक्ष आहेत. फ्री एंट्री टुर्नामेंट एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्या समोर रंगते माणकोलीच्या श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरीमध्ये. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षमता भरपूर आहे फलंदाजीमध्ये, ती फायर पॉवर देखील आहे, परंतु त्यानुसार खेळ करणं आता गरजेचं असणार आहे खंबाळपाडा टीमसाठी. टीव्ही पंच थोडासा वेळ घेत आहेत. काही निर्णय फार क्लोज असतात. टेक्नॉलॉजी असून देखील निर्णय घेणं खरं तर तेथे कठीण असतं, निर्णय देणं कठीण असतं. सुरुवात चांगली केली खरं तर साई शेलारनं. ज्या पद्धतीनं त्याने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. अर्जुन बांगरकडे चांगला वेग आहे आणि चांगला अनुभव देखील अर्जुन बांगरकडे खरं तर आहे. फार तो युवा पण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतोय. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील आपण त्याला पाहिलं. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील. नो बॉल. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय नो बॉल आहे, म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट. गोलंदाजावर दबाव टाकण्याची फार चांगली संधी चालून आलेली आहे साई शेलारकडे. पॉवर हिटरचा रेप्युटेशन आहे साई शेलारचा. या मॅच मध्ये गोलंदाजी देखील फार चांगली केली साई शेलारनं, परंतु इतर गोलंदाज कुठेतरी खर्चिक ठरताना दिसले, त्यामुळेच एक मोठं टार्गेट समोर आलेलं आहे. विशेषतः राहुल ठाकूर आणि आशुतोषचं षटक फार महागडं होतं. आशुतोषने 19 धावा खर्च केल्या आणि राहुलनं 18 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये संदेशनं चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या. साईनं 2 गडी बाद केले आणि फक्त 11 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. पण आता फलंदाजी फार महत्त्वाची असणार आहे, चांगली फलंदाजी करावी लागेल. ड्राईव्ह केलाय, दुरून फटका मारलाय आणि फिल्डर पासून दूर बॉल जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑफला. योग्य वेळेवर पोहोचलाय फिल्डर चेंडूपर्यंत. फक्त 1 धाव मिळते. मॅचच्या मधोमध घेत असताना अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह लगावला होता साई शेलारनं. फ्री बॉलवर येते फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या बिनबाद 9. 4 ओव्हर्समध्ये 69 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता SSCC खंबाळपाडा संघाला हा सामना जिंकण्याकरिता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अर्जुन. यावेळेला सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार.
कमजोर बॉल होता हा उजव्या इष्टीच्या बाहेर. ज्युसी हाफ वॉली जबरदस्त मिडल ऑफ द ब्लेड चेंडू घेत असताना कव्हर्सला क्लिअर करत असताना चौकार प्राप्त केलाय मयूरने. यावेळेला चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडीशी फंबलिंग घडली डीप मध्ये. फायदा मिळतोय फलंदाजांना. 2 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली आहे. दुसऱ्या धावेसाठी इनिशिएटिव्ह घेतला होता त्या ठिकाणी साई शेलारनं, कारण त्याला माहिती होतं की डेंजर एंडला त्यालाच धावायचं आहे, परंतु जबरदस्त धाव ठोकली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 17.25 ची सरासरी खरं तर डावाच्या सुरुवातीपासून प्रतिषटक राखायची आहे आणि त्याच अनुषंगानं सुरुवात केली गेलेली आहे. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे फलंदाजांकडून. हा बॉल पाहिला आणि सोडून दिला. स्क्वेअर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अर्जुन बांगरला फारशी प्रभावी कामगिरी या षटकामध्ये करता आलेली नाही आणि त्याला दबावात ठेवलंय खऱ्या अर्थानं साई शेलार आणि मयूर मुठेनं. मुठेला देखील माहिती आहे की सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना आता मुठीत ठेवावं लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये खरं तर अशी बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बीट होतोय. हा बॉल चांगला आहे. अगदी यॉर्कर लेंथवर चेंडूच्या हाताळणी. पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा. वाईट यॉर्कर होता. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटक होतंय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. बिनबाद 16. उर्वरित 3 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 18ची सरासरी गाठायची आहे. सुरुवात चांगली केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. फलंदाज बाद देखील झालेला नाही. ही एक जमेची बाजू ठरू शकते येणाऱ्या षटकांमध्ये आणि विशेषतः आता सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या असतील साई शेलारवर, कारण साई शेलार एक असा फलंदाज आहे ज्याने अशा परिस्थितीमध्ये देखील कित्येकदा सामने जिंकून दिलेले आहेत. 3 ओव्हर्समध्ये 40, 50, 55 धावा चेज करण्याची क्षमता असलेला फलंदाज साई शेलार. अगदी एका मॅच मध्ये साई शेलारच्या नावावर मोर दॅन 25 रन्स चेज करण्याचा देखील विक्रम आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज SB. आज फलंदाजीमध्ये विशेष काही योगदान देता आलं नाही SB ला. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त 2 धावा बनवल्या होत्या, पण आता गोलंदाजी ही त्याची निर्णायक ठरू शकते त्याच्या टीमसाठी. जास्तीत जास्त हाय स्कोरिंग सामने स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. साई शेलार ऑन स्ट्राईक. दुरून खेळलाय. ड्राईव्ह केलाय चेंडू. बॅटच्या मधोमध घेऊ शकला नाहीये. समोर फिल्डर उपस्थित आहे. लॉंग ऑनला फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी आव्हान जिवंत राहील. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत साई शेलार आणि त्यांच्या संघाचं अर्थात खंबालपाडा संघाचं SSCC खंबालपाडा. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर आहे. सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. आज बरेचसे गोलंदाज वाईट चेंडू टाकताना दिसत आहेत. विशेषतः सावळे संघाकडून आपण वाईट चेंडूंचा भडीमार पाहिला होता. तब्बल 10 वाईट चेंडूंची हाताळणी त्यांच्या गोलंदाजांनी केली होती, परंतु तो सामना त्यांनी जिंकला. किरण पवारनं दुवादार बॅटिंग केली. यावेळेला पायावर आदळलाय. अपील झालं आणि अपील उचलून धरलंय पंचांनी. पहिला गडी बाद. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे SBचं. वेग चांगला आहे. राऊंड द विकेटनं जात असताना बऱ्याचदा तो यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. यॉर्कर बऱ्याचदा त्याने चांगले डिलिव्हर केलेले आहेत. यावेळेला उजव्या यष्टीच्या रोखानं बॉल होता. चेंडू बॅटवर घेऊ शकला नाहीये मयूर मुठे. बाद होऊन तंबूत परतावं लागलंय. पहिला धक्का बसलाय SSCC खंबालपाडा संघाला. धावसंख्या 18. आता उर्वरित 16 चेंडूंमध्ये 51 बनवायचे आहेत. नवीन बॅट्समन आशुतोषच्या बॅटमधून हा घणाघाती स्ट्रोक. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. चांगली सुरुवात
आपल्या डावाला आशुतोष, त्याच्या स्लॉटमध्ये पडलेला चेंडू होता, फ्रंट फूट थोडासा चेंडूच्या लाईन पासून वेगळा केला आणि त्यानंतर आपले हात उघडलेत, मोठा प्रहार केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, पॉवरफुल षटकार. या वेळेला ऑफसाईडला कडक ड्राईव्ह हवेतून खेळलाय, मात्र गॅप मधून अप्रतिम फटका येतोय, चौकार. काहीशी अँगल डिलिव्हरी होती, यावेळेला थोडी जागा बनवली होती, इनसाइड आउट ऑन द राईज, खूप चांगला फटका, क्लासिक फटका पाहायला मिळतोय आशुतोषच्या बॅटमधून. आशुतोषनं आपली भूमिका आल्या आल्या स्पष्ट केलेली आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार ठोकलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता, फक्त 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रंगतदार मॅच. यावेळेला लेंथ बॉल थोडासा स्लो आला, आडव्या बॅटचा प्रहार केला, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी. रोशन वेखंडेच्या रूपात फक्त एक धाव घेण्याची संधी होती यावेळेला. धावसंख्या 29, एका गड्याच्या मोबदल्यात चांगला रनचेज पाहायला मिळतोय SSCC खंबालपाडा संघाकडून या मॅच मध्ये. हायेस्ट सक्सेसफुल रनचेज मागच्या मॅच मध्ये आपण बघितला होता, 64 धावा बनवून सामना जिंकला होता सावळे संघानं. हो, यावेळेला चेंडू बॅटवर आलेला नाहीये, परंतु हा बॉल स्क्वेअर आहे असं पंचांचं मत येत आहे. वाईट डिलिव्हरी, आणखी एक खर्चिक षटक पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या अर्जुन बांगरनं. SBच्या ओव्हरची सुरुवात चांगली होती, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर त्याला विकेट मिळाली होती वाईट डिलिव्हरी टाकल्यानंतर, पण तदनंतर त्याच्यावर आक्रमण चढवण्यात आलंय आशुतोषकडून. पुढचा बॉल सामना करेल साई शेलार. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, वाईट ऑफ लॉंग ऑन, फिल्डर तिकडे पोहोचतोय, लॉंग ऑन मधून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, फायदा मिळेल फलंदाजाला. अर्जुन बांगर होता डीप मध्ये, एका धावेचं रूपांतरण अखेर 2 धावांमध्ये होते आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 1/32. उर्वरित 2 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजांनी एक गोष्ट चांगली केली आहे की पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त विकेट्स गमावलेल्या नाहीत आणि जी धावांची गती आहे ती देखील चांगली राखली आहे. प्रतिषटक 16च्या सरासरीने सध्या धावा बनवल्या जात आहेत, परंतु तरी देखील आस्किंग रेटमध्ये आता थोडी वाढ झालेली आहे. 12 चेंडूंमध्ये 37 धावा म्हणजेच 18.50 ची सरासरी आता येथून राखावी लागेल सामना जिंकण्याकरिता SSCC खंबालपाडा संघाला. खंबालपाडा विरुद्ध बोरशेती अशी ही मोठी मॅच आपल्या समोर रंगते. निमित्त आहे स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून, सन्माननीय दीना पाटील साहेबांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. स्कोरर राजू पाटील आम्हाला माहिती देत आहेत की हे इक्वेशन जवळपास 6 ते 7 वेळा आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 37 धावा. तेजस जाधव हेलीकॉप्टर उड़ाया है लेकिन पीछे खिलाड़ी हैं, देखना है क्या कुछ हुआ है. अच्छा एफर्ट था वहाँ पर. ये जो जोड़ी है अजय गरत, ये जोड़ी तीसरे अंपायर को पूछा है वहाँ पर. जोडी तर फार महत्वाची आहे, पण आता इथे बघायचं आहे की टीव्ही पंचांचा निर्णय काय येतोय. कमालीचा एफर्ट लगावला गेलाय फिल्डरच्या माध्यमातून. शुभम होता त्या ठिकाणी. कड़क मुकाबला आप देख रहे हैं. ये देखिए बहुत बढ़िया एफर्ट था वहाँ पे. क्लीन सेव. कुड बी अ टर्निंग पॉइंट. बहुत अच्छा शॉट खेला था हेलीकॉप्टर आशुतोष चौहान ने. अब साई शेलार माइटी हिट के लिए जाने जाते हैं. इस मर्तबा रुक के गेंद आई, पीछे रखी भी गेंद थी, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में गई. चाणक्य पद्धतीची गोलंदाजी. चेंडूचा वेग काढून घेतला होता आणि साईनं फार जोरात बॅट फिरवली होती. असं वाटतं की थोडी इनसाइड एज देखील लागली होती. विकेट किपर पर्यंत बॉल कॅरी झाला नाहीये. महत्वाचा निर्धाव चेंडू हाताळला गेला तेजसकडून. समीकरण 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता खंबालपाडा टीमला सामना जिंकण्याकरिता. धीरे धीरे खंबालपाडा के लिए इक्वेशन और मुश्किल होता हुआ. तेजस जाधव अपने स्टेप में चूके डेड बॉल. अगला मैच सावला बनाम धानियू, उसके बाद बंदरा मारुति कालेर बनाम नवगढ़ के बीच में मैच रहेगा. फिर अपने स्टेप में चूके हैं तेजस जाधव.
ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय महेंद्र पाटील यांना. तेजस जाधव, अब साई शेलार ने अपना रवैया बदला है. ये अच्छी नोकझोंक चल रही है और ये तमाम नोकझोंक गर्मा गर्मी आपको मिलेंगी तो सिर्फ महेंद्र दादा मेमोरियल कप दापोडे में. चांगली रंगताना दिसते ही मॅच. तेजस इस मर्तबा गेंद को तान दिया आसमान में और गेंद चली गई आउट ऑफ पार्क. 6 रन. ये जब भी मारते हैं तो बहुत दूर मारते हैं. उत्तुंग षटकार असतात. साई शेलारचे फटके हे पाहण्यासारखे असतात आणि विशेषतः व्ही मध्ये फार चांगला खेळत आलेला आहे साई. खरं तर बॉलच्या पिच पर्यंत नव्हता, थोडा ऑन द राईजच फटका सजवलाय परंतु लॉंग ऑनला क्लिअर केलं गेलंय. अर्जुनला वाटलं होतं की संधी मिळेल कदाचित परंतु नाही. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय साई शेलारच्या बॅटमधून. शारजा इंटरनेशनल क्रिकेट ग्राउंड में 10 PL में मैदान के बाहर सिक्सर मारा. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में पार्किंग में सिक्सर मारा और चैलेंज पे पहले बैट्समैन है जिन्होंने गो हेड को हिट किया. समीकरण आता 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग साई शेलारची पाहायला मिळते. आशुतोष देखील चांगली कामगिरी करतोय. 16 वर साई आहे, 12 वर खेळतोय आशुतोष. तेजस जाधव, साई को बोल्ड. क्या गेंद थी. गुडलैंड पे पड़ने के बाद मिडल स्टंप को हिट करती हुई अंदर की जानिब कटी और साई शेलार का काम तमाम करती हुई. बहुत बढ़िया इनकटर. जबरदस्त बॉल. फुल बॉल होता हा. खरं तर फुलर लेंथ पाहू शकाल. थोडा पुढे पडलेला बॉल आतमध्ये आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाय आणि बॅटच्या मधून बॉल जाऊन एष्ट्यांना धडकतोय. अप्रतिम डिलिव्हरी. मोठ्या विकेटचं पतन. साई शेलार बाद होतोय. धावसंख्या 2 बाद 39. लाजवाब बॉल. स्विंग झालाय चेंडू आतमध्ये. जसा लेदर बॉल स्विंग होत असतो तसाच बॉल स्विंग होताना दिसला या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि साईचं काम केलंय तमाम. बोरशेती विरुद्ध खंबालपाडा मॅच आपण बघितली होती एकता सुपर लीग मध्ये देखील, ज्या ठिकाणी बोरशेती संघाचं क्षेत्ररक्षण फार सुमार दर्जाचं राहिलं होतं आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला होता खंबालपाडा टीमकडून. खंबालपाडा संघ त्या ठिकाणी विजयी ठरला होता. म्हणजेच काय तर आता एक चांगली रायव्हलरी निर्माण होते या दोन संघांदरम्यान. हितेश सेलार आए हैं. देखना है कि इक्वेशन बहुत मुश्किल है. कभी कभी गेंदें बची है. कुल मिलाकर 8 और रन चाहिए 30. यानी 5 सिक्सर आपको जड़ना है 8 गेंदों में. तेजस जाधव जड़ में रखी हुई गेंद ऑफिस टोस खेला आउटफील्ड में. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 40 रन. इसके बाद सावला और धानिव के बीच मैच. उसके बाद कालेर और वडूनगर के बीच मैच. खूप चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते तेजस जाधव कडून. तिसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर विकेटचं पतन, त्यानंतर आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 7 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. तेजस जाधव इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नो मैंस लैंड में गेंद आशुतोष उड़ाना चाहते थे. 1 रन. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है. 41 बची हुई आखिरी ओवर में 28 रन चाहिए. तेजस जाधव, देखिए महाराष्ट्र में जाधव रहते हैं और यूपी में यादव रहते हैं. 6 चेंडू आणि 28 धावा. फार खडतर समीकरण येऊन ठेपलंय SSCC खंबालपाडा टीमच्या फलंदाजांसमोर. परंतु क्रिकेट महान आणि चित्तीनं भरलेला खेळ आहे. अवघड जरूर आहे, अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. गो अहेड हा संदेश स्वर्गीय महेंद्र दादा यांनी देखील दिलेला आहे. सामाजिक बांधिलकी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जोपासली. फार महान त्यांचं कार्य राहिलं. 3 ओवर की समाप्ति. 41 रन 1 ओवर में
हिट आउट और गेट आउट की पोजीशन आई है खामालपाड़ा के सामने। बॉलिंग में खामालपाड़ा का इतना अच्छा प्रदर्शन नहीं रहा। डेथ ओवर में संदेश शेलार ने अच्छी गेंदबाजी की, 10 रन दिए और साई शेलार ने दूसरे ओवर में 11 दिए। हालांकि महंगे साबित हुए आशुतोष 19 और बहुत महंगे साबित हुए राहुल ठाकुर। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आपण बघितली, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून। लड़ाईसा नहीं लड़ाईसा, हमेशा उनके आगे ये स्लोगन रहता है। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, डॉट गेंद। अब 5 के 5 गेंदे बाहर मारना होंगी। हाफ हार्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, आधी वाटलं होतं की एक मोठा प्रहार चेंडूवर केला जाईल, नंतर फलंदाजाला असं वाटलं की वाईट बॉल असेल, परंतु भरपूर आतमधून बॉल निघून गेलाय आणि अखेर पूर्ण फटका तेथे खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये। फटके खेळणे आता गरजेचं झालेलं आहे। 5 चेंडू आणि 28 धावा। साई शेलार के आउट होने के बाद खामोश होती हुई बल्लेबाजी, क्या मैच छोड़ दिया है आशुतोष ने, और वो रनआउट हुए उन्होंने भी तो छोड़ दिया है। खरं तर हा बॉल फार चांगला होता, मोठा फटका खेळण्याची अजिबात संधी नव्हती त्या ठिकाणी। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि आता मात्र पूर्णपणे हा सामना झुकलेला आहे SV स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या बाजूने। चार चेंडू आणि 28 धावा असं अशक्यप्राय समीकरण। नितेश शेलार बाद झालाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग। व्यासपीठाचं दृश्य, अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महेंद्र दादा स्मृति चषक 2024 मध्ये। लगभग जीत की मोहर लगा दिए सचिन माली और मयूर माली फैम टीम SV बोरशेती ने। आउटफील्ड में खेला है, 1 रन दिया बुझ चुका है, तेल डालने से कुछ नहीं होगा। खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती। रनचेजला सुरुवात चांगली केली गेली होती, पॉवर प्लेचा फायदा घेतला होता मयूर मुठे आणि साई शेलार यांनी। 2 ओव्हर्समध्ये 32 धावा त्यांनी बनवल्या होत्या सुरुवातीला। असं वाटत होतं की सामना अगदी रंगतदार अवस्थेत जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित रंगताना दिसेल, परंतु तिसरं षटक चांगलं हाताळलं तेजस जाधवनं आणि त्यानंतर भावेश विशेनं देखील खूप चांगली भेदक गोलंदाजी केली आहे। बिल्कुल रंग पक्का चाहिए, लेकिन ये उतरा हुआ रंग लग रहा है। साई शेलार के आउट होने के बाद हमेशा हम देखते हैं कि यही कुछ स्थिति रहती है SSC खामालपाड़ा की। गति परिवर्तन, तान दिया आसमान में, गेंद जा रही है आउट ऑफ पार्क, 6 रन। इस तरह के शॉट अब काम के नहीं रहे, सिर्फ हार और जीत का फासला कम करेंगे। पराभवाचं अंतर जरूर कमी होईल। फ्लाइटेड बॉल होता, स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न लवकर पीक केला होता, थोडासा वेट करत असताना हा भीम टोला वज्र टोला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला, उत्तुंग षटकार। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फोर्स किया, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, इस मैच को जीत लिया है SV बोरशेती ने ह्यूज मार्जिन से। अभिनंदन अभिनंदन SV बोरशेती एंड हार्ड लक SSCC खामालपाड़ा।